जय श्रीराम करायचं, नमस्कार करायचं. जय श्रीराम. नमस्ते, माझे नाव राघव नितीन चांगले. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. मी पाठीमागच्या युवा अभियान शिबिराला मेरठला गेलो होतो. आमच्यासोबत श्री प्रसादजी कुलकर्णी व त्यांचा मुलगा अश्विन कुलकर्णी व मी व माझे बाबा नितीन चांबले गेलो होतो. आम्ही जाताना ट्रेनमध्ये गेलो होतो. मी तिथे पोहोचल्यावर मी पहिल्यांदा शास्त्रीजींना भेटलो. त्यांनी आम्हाला खूप सारे चॉकलेट दिले. पुन्हा आम्ही तिथे एक हॉस्टेल होतं मुलांसाठी राहायला. तिथं गेलो. डायरेक्ट कपडे बदलले व हॉलमध्ये गेलो. तिथं असं इकडं काहीच नव्हतं. सगळे पडदा बंद, म्हणजे खिडक्या बंद होत्या व सगळीकडे अंधार व एक बोर्ड इथं सुरू होता व समोर श्यामा दिदी बसलेला असायच्या. त्या बोर्डवरच ईश प्रार्थना प्रवचन दाखवायचे. व मग पुन्हा आम्ही हॉस्टेलमध्ये यायचो. तिथं आम्ही खूप मजा केली. मग पुन्हा आम्ही नाश्त्याला जायचो. पहिल्या दिवशी आम्हाला पोहे होते. मग पुन्हा ज्यूस होता, फळभाज्या, पालक, मेथी याचं सलाड होतं. मग पुन्हा आम्हाला 2दा जेवायला असायचं. जे 25 वर्षाच्या अगोदरचे आहेत त्यांनाच हे शिबिर होतं आणि 25 वर्षाच्या अगोदरच्या असणारा 2दा जेवण होतं तिथं, सकाळी व रात्री. व मोठ्या माणसाला वेगळी सोय होती तिथं. मोठ्या माणसांना इथं जे असते तेच तिथं होतं. मग पुन्हा आम्ही असं रुटीन सुरू असायचं. आम्ही रात्रीच्या वेळेस खूप मजा केली होती. एकदा मला शास्त्रीजींनी खूप रागवले होते. तिथं मी काहीतरी आगाऊपणा केलता, खूप रागवते. मग पुन्हा लास्टच्या दिवशी आमची 4:30 वाजताची फ्लाईट होती. तर आम्ही 3:10ला झोपलो होतो. तिथं खूप आम्ही खेळलो. उशांनी एकमेकांना खेळलो, बॅट बॉल खेळलो. तिथला परिसर खूप चांगला होता. आम्ही तिथले फळ पण तोडले, थोडे विचारूनच तोडले. मग पुन्हा श्यामा दीदीने मला एकदा रागवलं होतं. मी एका दिवशी आलो नव्हतो. वो बोले की इसका ॲडमिशन कॅन्सल कर दो. मी तर खूपच भिलो. मग दुसऱ्या दिवशी आलो. मी आजारी होतो त्या दिवशी, म्हणून येणं झालं नव्हतं मला. मग पुन्हा आमची फ्लाईट होती. मग मी फ्लाईटनं लातूरात आलो. असा होता आमचा मेरठचा प्रवास. खूप छान होता. धन्यवाद. जय श्रीराम. आश्रम कैसा वाटा तुम्हाला? के बाद वहाँ से कैंप से क्या फायदा दिखाई दिया? दवाइयाँ खाने को पड़ती हैं? आप कभी बीमार नहीं, क्या करते नहीं, हैं? दवाई खाने को नहीं पड़ती. मराठी में बताओ फिर, कब से दवाई नहीं खाई? मी 1 महिना फक्त आजारी होतो. तेव्हा मी थोड्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या मेरठला गेलेल्या शिबिरापासून मी 1 वर्ष झालं मला कोणत्याच औषधं नाही आजारी पडल्यावर. मी तसं तर बोलत नाही, पण बाबांनी आधी घातली होती. तू जर बोललास तर तुला मेरठच्या शिबिराला यावर्षी. नसता मी तर बोललोच नव्हतो. धन्यवाद.